श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 7. सुमेधा आणि सोमवंत. मदन व पिंगला. सुमती आणि भद्रायू कथा. श्री गणेशाय नमः. हे पार्वतीपते, तुझा जय जयकार असो. तू कोट्यावधी सूर्यासमान तेजपुंज आहेस. तू विश्वाचा पालक आहेस. तू रमापतीला अत्यंत प्रिय आहेस. अत्यंत दयाळू व हसतमुख आहेस. तुझ्या गुणवर्णनाने मनाला शांती लाभते. सुमेधा आणि सोमवंत. सूत सांगतात, विदर्भ नगरात वेदमित्र व सारस्वत नावाचे 2 वेदशास्त्र संपन्न सुशील ब्राह्मण मित्र राहत असत. वेदमित्र याचा पुत्र सुमेधा व सारस्वत यांचा पुत्र सोमवंत हेही जिवलग मित्र होते. त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन करून पुराण ग्रंथ मुखद्वत केले होते. ते 16 वर्षाचे झाल्यावर पितृआज्ञेने आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखविण्यासाठी राजाला भेटले. त्यांनी राजासमोर आपली विद्यावैभव प्रकट करून राजाला प्रसन्न केले. पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याची ठरवून त्या दोघांना पती-पत्नी बनवून सीमंतिनीकडे जाण्यास सांगितले. ती परम शिवभक्त असल्याचे सांगून, तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर ती तुमचा सन्मान करून जी वस्त्रे आभूषणे तुम्हाला देईल ती मला आणून दाखवा. मग मी तुम्हाला खरोखरच चतुर व विद्वान समजेल आणि मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईल असे सांगितले. ते ऐकून दोघेही ब्राह्मण कुमार विचारात पडले व त्यांनी राजाला ते कृत्य करण्यास नकार दिला. ते राजाला म्हणाले, महाराज, हे तर मोठेच निंद्य कर्म आहे. आम्ही हे कधीच करणार नाही. आम्ही आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू. विद्या ही पंडितांची माता साक्षात कामधेनू. संकटात साह्य करती, प्रवासात रक्षण करती. पण राजाने त्यांना पुष्कळ आग्रह करून ही परीक्षा देण्यासाठी तयार केले. राजाने वस्त्र अलंकार आणून सोमवंताला श्रीवेश दिला. सीमंतिनीचे सोमवारी सायंकाळी शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्याच्या रूपात तिच्याकडे गेले. सीमंतिनी अत्यंत हुशार होती. त्या शिवभक्त पतिव्रतेने हे दोघे पुरुष असल्याचे तात्काळ ओळखले. पण तसे भासवू न देता त्यांची शंकर पार्वती समजून पूजा केली. त्यांचा उत्तम सन्मान करून त्यांना द्रव्य दक्षिणा व वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सुमेधा व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती. त्यामुळे नैषधात त्यांना चांगलाच द्रव्यलाभ झाला होता. आता राजाकडूनही द्रव्यरूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते दोघे आनंदाने मार्गक्रमण करीत होते. ते अरण्यातून प्रवास करीत असताना श्रीवेश घेतलेल्या सोमवंताचे शरीर श्रीदेही झाले. अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात प्रबळ कामवासना उत्पन्न झाली. श्रीवेशधारी सोमवंताने सुमेधाकडे कामपूर्तीची याचना केली. त्याचे बोलणे ऐकून सुमेधाने त्याला झिडकारले. तेव्हा सोमवंताने त्याला आपण स्त्रीरूप झाल्याचे सांगताच सुमेधाने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर उभे ठाकले आहे हे सुमेधाच्या लक्षात आले. अरण्यातील एकांत व कामप्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यास झालेली स्त्री समोर असूनही त्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही, तो पुरुष धन्य होय. तो साक्षात शंकरच, जो सत्यवचनी आहे, जो नित्य सत्कर्मे करतो, ज्याच्या मनात जराही धनशक्ती नाही, पंडित असूनही जराही गर्व नाही, लोकांनी कितीही निंदा केली तरी खेद न मानता जो आनंदात राहतो, दुसऱ्याचे दोष जाणूनही त्याची अन्यत्र वाच्यता करत नाही, तो नर शंकर स्वरूपच जाणावा. जो स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही, चराचरात गुरुरूप पाहतो, जो आपली तपश्चर्या, दातृत्व, पुण्य कर्मे व संस्कृती लोकांमध्ये सांगत नाही, सगळ्यांना सारखी वागणूक देतो, ज्याच्या मनात आपपर भावाला थारा नाही, जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करीत नाही, तो शिवस्वरूपच होय. सुमेधा खरोखरच विवेकी होता. त्याने श्रीवेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले. सोमवंताच्या मातापित्यांना घडलेला प्रकार ऐकून धक्का बसला.
सारस्वत ब्राह्मण छाती पिटत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल राजाला मोठमोठ्याने ओरडून दूषणे देऊ लागला. झाल्या प्रकाराबद्दल ऐकून राजाने लज्जेने मान खाली घातली आणि आपण सीमंतिनीची उगाचच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारे अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या असे सांगितले. पण ब्राह्मणांनी ते अशक्य असल्याचे सांगून राजाला नकार दिला. तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून अनुष्ठान करून मोठा यज्ञ केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झाल्या भगवतीने त्याला दर्शन दिले. राजाने देवीला सोमवंताला पुन्हा पुरुष करण्याची विनंती केली. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. सीमंतिनी महान पतिव्रता, परम शिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे. सोमवंताला स्त्रीरूपच राहू दे. त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे. या दाम्पत्यास दैवी गुणसंपन्न वेदज्ञ पुत्र होईल. देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले होते. देवीचा संदेश सांगून त्यांचे मन वळविले. पुढे सुविधाचा सोमवंतीशी विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती सीमंतिनी, धन्य तिची शिवभक्ती. तिच्या संकल्पनेने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. मदन व पिंगला यांची कथा. सूत पुढे आणखी एक शिवमहात्म्यपर कथा सांगतात. अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे. तो अत्यंत कामुक होता आणि पिंगला नावाच्या एका वेश्येच्या नादी लागला होता. तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा, मातापित्यांचाही त्याग केला. तो ब्रह्मकर्मे करीत नसे, मद्यमास सेवन करी. अहोरात्र त्या वेश्येशी विलास करत असे. त्या काळी ऋषभ नावाचा महान शिवयोगी लोकोद्धारासाठी भूलोकी संचार करत होता. एकदा अकस्मात तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे उत्तम स्वागत करून यथासांग पूजन केले. त्याला उत्तम भोजन, वस्त्रालंकार दिले व आपल्या सेवेने संतोष केले. पहाटेच्या समयी शिवयोगी एकदम अदृश्य झाला. दोघांना याचे नवल वाटले. काही दिवसांनी दोघे मरण पावले. पण पूर्वजन्मी एका थोर शिवयोग्याच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुळात जन्म मिळाला. मदनाने दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पट्टराणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला. तर पिंगलेने सीमंतीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवण्यात आले. शिवलीलामृत मराठी कथासार अध्याय 7 याचा पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये